हॅलो गाईज, आज आपण बघूयात एम-पी-एस-सी ग्रुप सी चा स्लॅपस एम-पी-एस-सी पोर्टलवरून कसा डाउनलोड करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देत आहोत. चला तर पहिले गुगल क्रोम ओपन करा. गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर गुगलवर एम-पी-एस-सी लॉगिन सर्च करा. त्यानंतर हे बघा इथे स्लॅपस ऑफ एक्झामिनेशन म्हणून आहे बघा, राईट. तर त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर जेवढे एक्झाम आहेत एम-पी-एस-सी जेवढे एक्झाम घेते, जेवढ्या एक्झामिनेशन कॅरी करते, तर त्या सर्व एक्झामचा त्या सर्व पदाचा अभ्यासक्रम हा इथे त्यांनी दिलेला आहे. सर्व जे काही असेल ते, म्हणजे जेवढ्या काही एक्झाम एम-पी-एस-सी मार्फत होतात त्या सर्व एक्झामिनेशनचा स्लॅपस हा इथे आपल्याला मिळून जाईल, बरोबर. पण जो आपल्याला स्लॅपस लागेल तो आपण इथे डायरेक्टली सर्च करू शकतो. आता मी ऑलरेडी काय केलेलं आहे, हा मी डायरेक्ट तो जो स्लॅपस लागतोय बघा, मी त्यांनी इथे डायरेक्ट सर्च केलाय, महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन स्लॅपस, बरोबर. यावर क्लिक करा. हा बघा स्लॅपस आलेला आहे, बरोबर. तर या स्लॅपस मध्ये आपल्याला त्यांनी काय काय दिलेलं आहे. पहिले तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, बरोबर. तर त्यामध्ये त्यांनी सर्व विश्लेषण दिलेलं आहे. परीक्षा योजना, प्रश्नपत्रिकेची संख्या किती असणार आहे, एकच असणार आहे. विषय व सांकेतांक कसे असणार आहेत, सामान्य क्षमता चाचणी, बरोबर, आणि सांकेतांक क्रमांक 11-22. प्रश्न असणार आहेत किती, 100, आणि त्या 100 प्रश्नाला एकूण गुण असणार आहे तर 100. दर्जा ही पदवी पाहिजे त्याला, म्हणजे तुम्ही किमान पदवी असायला हवी, आणि पदवी ही कोणत्याही शाखेतील पाहिजेत असं त्यांनी काही स्पेसिफिक सांगितलं नाहीये. या या एक्झामसाठी या एक्झामसाठीच बोलतोय, पदवी या एक्झामसाठी कोणती असायला हवी. माध्यम मराठी व इंग्रजी. तुमचा जो एक्झामचा पेपर असेल ना, हा 2 भाषेमध्ये असणार आहे, एक तर मराठी आणि दुसरा म्हणजे इंग्रजी. परीक्षेचा कालावधी आहे हा 1 तास राहणार आहे, बरोबर. आणि आपल्याला एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. तर आपण कशा प्रकारे आपला टाइम मॅनेज करता येईल आपल्याला ते बघायला पाहिजेत, बरोबर. आणि त्याकरता तसा अभ्यास पण पाहिजेत. हा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे आहेत, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एमसीक्यू, राईट. त्यामध्ये नकारात्मक गुणधन आहेत, म्हणजे एक जर आपला क्वेश्चन चुकला तर त्याला 25% किंवा 1/4 एवढे गुण एका गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास, अथवा ज्या उमेदवाराने प्रश्नपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता सुद्धा 25% म्हणजे 1/4 एवढे गुण एकूण गुणातून वजा किंवा कमी करण्यात येतील. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील, बरोबर. म्हणजे जे काही आन्सर आपले जे काही उत्तर किंवा जे काही आपले अंतिम गुण आलेले आहेत त्याची जी बेरीज आहे ती ही पॉइंट किंवा अपूर्णांकात असेल. अपूर्णांकात म्हणजे 1/4 किंवा 2.5 लाईक दॅट, व पुढील कारवाई त्याच्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. जर कसं झालंय, 100 पैकी जर आपण आहे ना 60 क्वेश्चन सोडले आणि जे 40 क्वेश्चन आहेत ते आपण त्याला बघितलंच नाहीये, म्हणजे सोडलंच नाहीये, त्याला काही केलंच नाहीये, तर त्याला नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही.
ओके, तर चला आज आपण स्लॅबच बघू. तर अभ्यासक्रम काय आहे बघा. पहिला विषय इतिहास. इतिहासामध्ये काय? आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे आधुनिक भारताचा सुद्धा इतिहास आहे आणि सोबत महाराष्ट्राचा सुद्धा इतिहास आहे. बरोबर? आणि 2 म्हणजे भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेषत अभ्यासासह, म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेषांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. म्हणजे भूगोल या विषयामध्ये आपल्याला एवढ्या विषयाचा अभ्यास करणे गरजेचेच आहे. नंबर 3 अर्थव्यवस्था. म्हणजे अर्थव्यवस्था हा सब्जेक्ट आहे, आपण त्याला इकॉनॉमिक्स म्हणतो. तर त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी मुद्दा आणि राजकोषीय नीती इत्यादीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल. नंतर अर्थव्यवस्थेमध्येच दुसरा भाग आहे बघा, शासकीय अर्थव्यवस्था म्हणून. तर त्यामध्ये अर्थसंकल्प, म्हणजे दरवर्षी काय होतं, आपण आपला संकल्प जाहीर करत असतो. अर्थसंकल्प कोण जाहीर करत असते? अर्थमंत्री. बरोबर? आणि सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. त्यांच्याकडे सध्या ते अर्थसंकल्प खातं आहे. बरोबर? तर त्यांनी यावर्षी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. तुम्ही बघितला असेल. आणि या अगोदर मंत्री कोण होते? माननीय अजित पवार साहेब होते. ते म्हणजे त्यांच्याकडेच ते खातं असायचं आणि ते चांगल्या प्रकारे अर्थसंकल्प सादर करायचे. लेखा परीक्षण इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये या 3 गोष्टी आहेत बघा. आणि 4 नंबर काय आहे बघा, चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये काय? जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील, म्हणजे आपल्याकडे चालू घडामोडी आहेत. तर चालू घडामोडीमध्ये जगामध्ये काय चाललंय, जगामध्ये काय होतंय, कुठं काय घडतंय, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला असणे गरजेचं आहे. आणि तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये काय काय चालू घडामोडी चालू आहेत, म्हणजे आता सध्या पावसाळा चालू आहे. पावसाळ्यामध्ये कुठं पाऊस जास्त आहे, कुठं पाऊसच नाहीये, की कुठं फ्लड आलेला आहे, या प्रकारचं. बरोबर? तर या चालू घडामोडी सोबत आपण अपडेट असणं खूप गरजेचं आहे. आता राज्यशास्त्र. त्यांनी राज्यशास्त्र दिलेलं आहे, पण राज्यशास्त्रामध्ये त्यांनी काय असं स्पेसिफिक डिफाईन काय केलेलं नाही. तर मला वाटतं राज्यशास्त्र हे आपण 9वी 10वीच बघायला पाहिजे. 9वी 10वी 11वी 12वी हे पुस्तक रेफर करायला पाहिजेत. चला तर 6 नंबर. 6 नंबर मध्ये सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान मध्ये काय? भौतिकशास्त्र, त्यालाच आपण फिजिक्स इंग्लिशमध्ये. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी. वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी आणि आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन. या एवढ्या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करणे गरजेचं आहे. 7 नंबर अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. अंकगणित मध्ये आपल्याला आपण काय? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. आपलं अंकगणित जेवढं चांगलं असेल त्यावर डिपेंडेंट आपली बुद्धिमत्ता चाचणी असते. म्हणजे आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी आपण अंकगणित हा खूप महत्वाचा विषय असतो. चला तर आपण 8 नंबरला बघू. 8 नंबर मध्ये आहे बुद्धिमापन चाचणी. बरोबर? उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असतात बुद्धिमत्ता चाचणीचे. आणि हेच आपल्या बुद्धीची चालना म्हणजे
लवकर येण्यासाठी अंकगणित आपण जेवढं चांगलं करू शकतो, म्हणजे जेवढ्या लवकर आपण कॅल्क्युलेशन करू शकतो, हीच आपल्या बुद्धीची चालना असते. तुम्ही अंकगणितावर जास्त भर देऊन त्याचा अभ्यास केला, तर बुद्धिमापन चाचणी ही तुम्हाला तेवढी अवघड जाणार नाही. बरोबर? तर हा सिलेबस आहे 9 ऑक्टोबर 2024ला लास्ट अपडेटेड झालेला आहे. तो कोण करतो लास्ट अपडेट? महाराष्ट्र लोकसेवा आयोग करतोय. बरोबर? तर अशा प्रकारे तुम्हाला कोणताही क्वेश्चन असेल, कोणत्याही प्रश्न असेल तुमच्याकडं, त्याचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला योग्य ते लवकर आणि योग्य तेच उत्तर देईल. उगाच टाईमपास करत बसणार नाही. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे असेच सपोर्ट राहू द्या. थँक यू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.